नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 31 मे ते 1 ते 2 जून 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाची स्थिती, जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे मान्सूनची प्रगती देखील जोरदार सुरू झाली आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। 31 मे ते 2 जून 2026 महाराष्ट्र हवामान विशेष, मान्सून वेगाने सक्रिय, पावसाचा जोर वाढणार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी पुढील 3 दिवसाची अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कायम असला तरी आता मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप परिसर तसे केरळ किनारपट्टीवर सक्रिय आहे। अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात दमट वारे केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीकडे सरकत असून मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अनुकूल बनत आहे। या दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असून समुद्रातून बाष्पाचा पुरवठा वाढला आहे, त्यामुळे मान्सूनला अतिरिक्त ऊर्जा मिळत असून पुढील काही दिवसात त्याची प्रगती अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येणार आहे। 31 मे ते 1 ते 2 जून दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा प्रभाव वाढू शकतो। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर हवामान बदलून वादळी पाऊस पडू शकतो, तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी सक्रिय होण्याची शक्यता। या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किलोमीटर पर्यंत राहू शकतो। काही भागात वादळी वाऱ्याची झोत अधिक वेगाने वाहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा मुख्यत्वे मान्सूनपूर्व पाऊस आहे। हा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अधूनमधून सुरू राहू शकतो। त्यानंतर मान्सून कोकणात किनारपट्टीकडे आणखीन भागात प्रगती करताना पावसाचा व्याप आणि तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी हालचालीमुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते, त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता। एकंदरीत पुढील 3 दिवस महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट, मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। या सर्व माहितीच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व वादळी पाऊस, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तसे बंगालचे उपसागर, अरबी समुद्र, दक्षिण अंदमान समुद्र या भागामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे, मोठ्या प्रमाणात सक्रिय होत असून बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा देखील वाढला आहे। तर पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात 31 मे ते 1 ते 2 जून 2026 या तारखेला मान्सूनपूर्व पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील राहील। सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील 3 दिवसात केरळ, कर्नाटक, गोवा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील, उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याच्या दक्षिण भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील।
भुवनेश्वर, कोलकाता, धनबाद, कोलकाता हे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राकडे अनेक ठिकाणी या अवकाळी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, रामगड, अल्ड्रोना, बंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीचा परिसर गोवा राज्याचा वास्को द गामा, पणजी, पारसेम, वेंगुर्ला, महापण, कुडल हलका पाऊस आणि वारे बघायला मिळणार आहे। मिचेलियम, अंजनियम, तिक्सा, आलगोटे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, नेटूरगंजी या भागात हलका आणि पश्चिमेकडे उत्तरेकडे जोर जास्त राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणी भागामध्ये अजरा, नेसेरी अड्डाला मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसे कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकुडीला हलका राहील। कापसी, निपाणी तसेच बिद्री, मुरगुड, इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर, इचलकरंजी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आणि वारे बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट देखील आजूबाजूच्या भागात राहील। किनी, कोडाली आणि मलकापूर, कोकुर्ले हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाजा कडेगाव, पटेगाव, दिगळा, वैगणी, पोईपकासल, महापण, कुडल, सावंतवाडी जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्याचा राहील। खारेपटण, गगनबावडा, फोंडा, राधानगरीलाही मध्यम स्वरूपात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, लांजा, बेलकर, सक्रापा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर, मार्गवतांबे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, सागदेव इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये जसे निंदाल, दहिवाडी, सातारा, कोरेगाव, लाटे, पलटण, बारामती ढगाळ स्थिती आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सांगली, मालगाव, देसिंग, मंगसुळी, कुडाची या भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असून तसेच सांकेश्वरा, कुरणवाडी, गोकाक, अलकंगीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे या पुढील 3 दिवसामध्ये जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। पावसाची शक्यताही परांडा आणि बार्शी या भागात तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर मध्यम हलक्या स्वरूपात राहील। कोयना, पटण, अरळ, अरवाडे, मार्गाव, तांबे, दहागाव, खेड, सागदेव इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील। घोगरे, महाबळेश्वरलाही मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पोलादपूर, मंदनगर, पाचपांढरी, श्रीवर्धन, दिवेघर या भागात हलक्या स्वरूपात राहील। गोरेगाव, वर्धनला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। व्याले, सोनापूर हलका मध्यम राहील। लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जोर कमी राहील। सोंडी, अलिबाग, पेन इकडे हलक्या स्वरूपात राहील। शिरूर, कोपली, कामशेतला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल आणि मुरुबाड, आंबेगाव, शिवालेवे, शाकरे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, भाईंदर, वसई, विरार हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। घाटमाथ्याकडे या मान्सून पूर्व पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सम्राट, गुंडा, आंबेवाडी, इगतपुरी, मुणगाव, वाडीवरे, जव्हार, मोकळा, त्र्यंबक हलका मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट देखील असणार आहे। पालघर, मान्नोर, बोईसर, वाणेगाव, कासाकरोड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसे अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाची स्थिती ही पुढील 3 दिवसामध्ये फारशी नाही। बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि उष्णतेत लाट बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज हा जळगाव, धुळे इकडे ढगाळ वातावरण राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा परोळा, अंबळनेर, जाल्लोट, जापोरे, गुढी, इसाले, सतरसेन, वाडबिके, सांगवी, सोले इकडे विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव, हिरपरा, वाजेपूर इकडे वादळी वारे आणि हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसेच हिरपुरा, जानोरी, रावेर, पाली स्टेशन, मुक्ताईनगर, मलकापूर, दासराखेड, जळगाव, जामनेर इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेही मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसामध्ये उत्तरेकडे जोर कमी राहील। दक्षिण भागामध्ये जालना, बदनापूर, गुलापांगरी, तारगाव हलक्या स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा काचूड, पाचूड, अंबड, ईश्वरनगर या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। रामशेगो, छोटा, तानवाडी, पानवाडी, परतूर, मठ्ठा जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बीडला
बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। दारुडगेज, येलम, चौसाला, पाटोदा, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। धाराशिवच्या भागात बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे या तारखेला। लातूर जिल्ह्याकडे उमरगा, तुगाव, मुरम, उज्जैन, घोटाला हलका मध्यम बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह राहील। श्रंतपाल, लातूर रोड, वडमजुक, जवळकोट इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। देगलूर, रुद्र, हणेगाव, जाकाल इकडे हलका पाऊस राहील। नांदेड, वाघाला आणि परभणी जिल्ह्याकडे लोहा, वजुक, गंगाखेड, पालम इकडे हलक्या स्वरूपात राहील। परभणी, जारी, बोरी, जिंतूर, मट्टा, परतूर, सेलू इकडे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वारे देखील राहील। नांदेड, वाघाला, भोकर, अद्रापूर, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचुंदी, किनवट, उमरखेड या बहुतांश ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात औंधलाई हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाज कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊर, हिंगोली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, वाशिम जिल्ह्याचा बराचसा परिसर जोरदार वादळी वारे आणि तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी गारपीट देखील राहील। तसेच रिसोड, लोणी, लोणार, जयपूर, मेहकर, डोंगाव मध्यम हलक्या स्वरूपात राहील। कुदनापूर, घाटबोरीला हलक्या पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्याचा राहील। तसेच दिघी, नांदुर्णा, अडोलबद्रिक, दासराखेड, मुक्ताईनगर हलक्या स्वरूपात राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, टेलरा, जळगाव, जमत, मासराखेड, अंदुर्णा, पातुर्डा मध्यम पावसाचा अंदाज राहील। अकोला, पुरगाव, मंचूक, गोरेगाव, आळंदा हलका पाऊस राहील। मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, सोजी, अस्सेगाव हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। अमरावती, नांदगाव, मोजारी, चांदूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव, कंडेश्वर, फलेगाव, बाबुलगाव, नेर जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाटखेड, धारवा, रुई, जवई आणि तसेच परवा, पांढरकवडा, घाटंजी, करंजी या भागातही विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाचा अंदाज देखील मध्यम हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात राहील आणि तसेच वर्धा जिल्ह्याकडे देवळी, कोल्हापूर, वर्धा, जामणी, मुरकोकटे, अरवी, वडोणा, लाडगड हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे आणि गडचिरोली जिल्ह्याकडे मात्र जोर कमी राहील। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे गोंदिया, भंडारा, नागपूर इकडे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। पावसाचा अंदाज फारसा नाही, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोट्सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।